दिवशी तुम्हाला तुमची मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये 40 वर्षापासून प्रलंबित असलेल्या आणि मराठा समाजाला आजपर्यंत न मिळालेल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने जात आहे. आणि त्याच अनुषंगाने अखंड महाराष्ट्रातील गावोगावी गाव बैठका असतील, चावडी बैठका असतील, कॉर्नर बैठका असतील, याच्या माध्यमातून जनजागृती करून जास्तीत जास्त मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कशा पद्धतीने येतील यासाठीचं नियोजन गाव पातळीवरती चालू आहे. आणि त्याच अनुषंगाने ही बैठक असल्यामुळे फक्त आपण मुंबईला जाण्यासाठीच्या नियोजनाच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि ती खरं तर तुमच्याकडून जास्त अपेक्षित आहे. गावखेड्यात आम्ही बैठक घेत असताना आजही प्रचंड मोठा प्रतिसाद आहे. मराठा आरक्षण नुसतं आरक्षण जरी म्हटलं तर त्याला मराठा हा शब्द लागतो. कारण ही लढाई जवळपास 40 वर्षापासूनची चालू आहे आणि मराठा समाज कितीतरी दिवसापासून त्यांच्या हक्कापासून अधिकारापासून वंचित आहे. परंतु आजही आरक्षणात हक्काचं आरक्षण मराठा समाजाला मिळत नसल्याने आजही मराठा समाज त्यापासून वंचित आहे. गोरगरीब मराठा समाजात ज्या वेळेस आम्ही गाव पातळीवरच्या बैठकाला जातो त्यावेळेस लोक फार आश्चर्य पाहतात की आता तरी मराठा आरक्षण मिळेल आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटेल अशी आशा किमान आता मराठा समाजातल्या गोरगरीब लोकांना वाटते. कारण आता त्यांना यातलं वेगळेपण असं वाटतंय की आता या लढ्याला एक इमानदार, सच्चा आणि प्रामाणिक नेतृत्व मिळालंय ते म्हणजे मनोज दादा. आजवर आपण पाहिलं असेल तर कुठल्याही क्रांतीची जी सुरुवात असते, कुठल्याही क्रांतीच्या ज्या ज्वाला आहेत त्या श्रीमंताच्या घरात कधी जन्म घेत नाही तर त्या गोरगरिबाच्या झोपडीतूनच जन्म घेत असतात. म्हणून ज्या वेळेस कुठल्याही चळवळीचं नेतृत्व असेल, गोरगरीब आणि फाटक्या तुटक्या संसारातली लोक करीत असतील तर त्या चळवळीचा विश्वास सर्वसामान्यांना बसत असतो. आणि हेच यश मिळण्याचं एक कारण आहे की या पुढच्या काळामध्ये मराठा समाजाच्या पत्रात खऱ्या अर्थानं जर आरक्षणाचं हे फळ जर मराठा समाजाला द्यायचं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांच्याच नेतृत्वातल्या चळवळीतून मिळेल हा विश्वास आज गोरगरीब मराठाला मिळाला आहे आणि तो यापुढच्या काळात देखील सार्थ होईल. आज तालुका पातळीवरच्या बैठका झालेल्या आहेत, गाव पातळीवरच्या इतक्या मोठ्या प्रचंड ताकदीने बैठका होत आहेत. आज अंबड सारखं शहर, खरं तर अंबड सारख्या शहराच्या ठिकाणी बोलत असताना फार समोर दिग्गज मंडळी आहेत, बुद्धिजीवी मंडळी आहे. आपण नेहमी पाहतो की आपल्या समाजामध्ये गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत सगळ्याच वर्ग आहे. बुद्धिजीवी वर्ग नेहमी चिकित्सक राहिलेला आहे, अभ्यासक राहिलेला आहे. आजपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मध्येची जी मागणी होती, जी मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी पहिल्यांदा मांडली आणि खरोखर त्याच मागणीला धरून मनोज जरांगे पाटील यांनी ती केवळ मांडली नाही, तिच्यासाठी आपला देह शिजवला, तिच्यासाठी कृतीपूर्ण काम केलं आणि आज ती मागणी लाखोच्या आणि कोटीच्या संख्येत मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये घालून दाखवलेला आहे. याच मागणीला तुमचं आमचं काम काय? आज आपण फार डोकं लावण्याची गरज नाही आरक्षणाच्या बाबतीत. आपण पूर्णपणे एक सक्षम नेतृत्व आपल्याला मिळाले हे जर आपण मान्य केलं तर मराठा आरक्षण कसं मिळेल या बाबतीत आपण लोक शांत ठेवायचं काम आहे. फक्त आपल्या वाट्याला एवढेच काम आलंय, आपण समाजाचं देणं लागतो. माझंही आरक्षण चळवळीत काहीतरी खारीचा वाटा असला पाहिजे, मी काय करू शकतो या पातळीवर जर आपण विचार केला तर मला जे जे देता येते, माझा वेळ असेल, मला पैसा असेल, माझं श्रम असेल, माझ्या ऐपतीप्रमाणे मला या आरक्षण चळवळीसाठी जे जे देता येईल ते मी दिलं पाहिजे. एवढंच फक्त काम आपल्या वाट्याला आहे. म्हणून तुम्ही नोकरदार वर्ग असतात, तुम्ही व्यावसायिक असतात, तुम्हाला वेळ देणं शक्य नसेल, निश्चितपणे तुम्हाला पैसा तर देता येईल. जे लोक या आरक्षणासाठी झोकून देतात मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. मुंबईला आपल्याला मुंडके जास्त दाखवायचे, लोकशाहीमध्ये मुंडक्याला फार महत्व आहे. म्हणून जेवढी जास्त संख्या येईल तेवढं अधिक दबाव सरकारवर राहील. म्हणून आपल्याला जर या कार्यामध्ये वेळ देता येत नसेल, निश्चितपणे मुंबईला जाणाऱ्या गोरगरीब मराठासाठी पैसा तर देऊ शकतो आपण, त्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे. ही चळवळ मराठा समाजाच्या अभूतपूर्व एकीची आहे. आजपर्यंत आपण पाहिले, आजच्या बैठकीचं उदाहरण घ्या, एका चटईवरती
एकेकाळी या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी केलेले त्या तत्कालीन आमदार साहेब इथं बसलेले आणि गोरगरीब मराठा समाजातील माणूस सुद्धा याच चटईवरती बसलेला ही अभूतपूर्व एकी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या प्रयत्नामुळे आणि हीच एकी आपल्याला या पुढच्या काळात देखील पिढ्यानपिढ्या गोरगरिबांचं कल्याण करण्यासाठी ठेवायची, स्वतःचे खिसे भरण्यासाठी नाही. हा इतका स्वच्छ आणि प्रामाणिक हेतू ठेवून आपण पुढच्या काळामध्ये याच एकजुटीने काम करा. कोण पुढे होतोय त्याची ऐपत आहे, तो काय करतोय त्याच्याबद्दलचे मतभेद, द्वेष, पक्ष काही दिवसासाठी संपूर्णपणे बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे. जर या चळवळीमध्ये आपण अशा पद्धतीनं जर साथ देऊ शकत नसेल तर किमान आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून आपण अलिप्त राहिलं तरी चालेल. पण तुम्हाला जे जे शक्य आहे आपल्या पातळीवरती जे जे करता येईल, श्रम, पैसा आणि वेळ तिन्हीपैकी जे जे देता येईल ते मराठा समाजाच्या पिढ्यानपिढ्या कल्याणासाठी असेल. निश्चितपणे त्याची कुठे ना कुठे इतिहास नोंद घेईल. मराठा समाज तुमच्या कष्टाची, तुमच्या श्रमाची निश्चितपणे जाणीव ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढीच अपेक्षा आणि मनोजदादांची आर्त हाक आम्ही तालुका पातळीवर असेल प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एवढी वेळेस मनोजदादा म्हणतात की यात अंतिम लढाई आहे. एवढी वेळेस आपण आतापर्यंत त्यांचं ऐकलं. लाखोच्या संख्येने मराठा समाज जे म्हणत होते की आतापर्यंत ओबीसीत आपलं आरक्षण मिळू शकत नाही, ओबीसीत आपला निभाव लागू शकणार नाही, तिथं आपण टिकूच शकणार नाही, पण त्यांनी ते सार्थ करून दाखवले. आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. याच विश्वासाच्या आधारावर त्यांची जी आर्त हाक आहे की फक्त एवढी वेळेस मला साथ द्या, तीच आर्त हाक तुमच्यापर्यंत घेऊन आम्ही आलोय. तुमच्या परीने जे जे शक्य होईल मॅक्झिमम जास्तीत जास्त संख्येने आपण मुंबईच्या दिशेने यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ. धन्यवाद माऊली.